डोंबिवली MIDC निवासी विभागात गेल्या अनेक दिवसांपासून भीषण पाणी टंचाई सुरू असून नागरिक प्रचंड त्रस्त झालेत। घरात प्यायला, प्रातःविधीला, स्वयंपाकाला, अंघोळीला कुठल्याच गोष्टीसाठी पाण्याचा एकही थेंब उपलब्ध नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। याच तीव्र मानसिक तणावामधून 76 वर्षीय वयोवृद्ध काशीनाथ सोनावणे यांनी आज इमारतीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जगून तरी काय करायचं, पाणीच नाही तर जगायचं कसं, असा प्रश्न त्रस्त आजोबांनी उपस्थित केलाय। या घटनेदरम्यान अनिल शिंदे या तरुणाने धाडस दाखवत तात्काळ आजोबांना पकडून खाली पडण्यापासून वाचवले। अनिल शिंदेच्या सतर्कतेमुळे आजोबांचे प्राण वाचले। डोंबिवलीतील अनेक भागांसह MIDC निवासी विभागात अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। काशीनाथ सोनावणे आणि पाणी येत नाही साहेब। एक महिना झाले, नाला आडवे झाला, अजिबातच नाही ना, प्यायला पाणी नाही, कशालाच नाही। माझं 75 आणि पाणी येत नसल्यामुळे तुम्ही टेरेसवर जाऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केलात आणि तुम्हाला लोकांनी अडवलं। एवढ्या टोकाची भूमिका घेण्याची गरज काय करणार? कोणी ऐकत नाही, पाणी येत नाही आणि आलं तर बारीक बारीक येते। मग याआधी तुम्ही कोणाशी बोललात किंवा काय? कोणाकडे तक्रार केली का पाणी आमच्याकडे येत नाही किंवा काय? केली होती पण कोणी ऐकत नाही। पाणी नाही, बाथरूमला जायला पाणी नाही। आता मी अपंग आहे, कसं जायचं कसं यायचं, पाणी येत नाही। प्यायला सुद्धा पाणी नसते, आलं तर 2 हांडे भरतात। आंघोळ 2 दिवस आम्ही आंघोळ करत नाही। 7-8 दिवसापासून पाण्याचा प्रॉब्लेम सुरू होता। गेले 4 दिवस आमच्याकडे थेंबरी पाणी आलं। आम्ही कंटिन्यूस फॉलोअपमध्ये होतो। तर MIDCचे अधिकारी वगैरे येऊन चेकिंग करून गेले। खाली असंच काम खाली चालू होतं। त्यावेळेस आम्ही बघितलं की वर काका टेरेसवर ॲक्च्युली त्यांना चालण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते एवढ्यावरती जाऊ शकत म्हणून सहज आम्ही आवाज देऊन विचारलं की काका तुम्ही तिकडे कसे पोहोचले? ते म्हणाले की थांबलो। मग थांबा म्हणून सांगितलं आणि मग टेरेसवर जाऊन विचारलं काय इकडे? त्यांनी अरे कंटाळलो, आता कुठून बघणार मी सगळं हे सगळं, आणि असं वाटतं की मी आता पुढे घ्यावं म्हणून मी आलो होतो। ते दुर्घटना थोडक्यात टळली। आम्ही बघितलं आणि आवाज देऊन संपर्क, मग काकांना घरी नेऊन शांततेने बसवलं। दादाला फोन केला, दादा असा असा विषय आहे, तू या म्हणून। एका वयोवृद्ध व्यक्तीला की काय मागणी असेल प्रशासनाला तुमच्या काय झालं? मग फक्त आमची एवढीच मागणी, आता आम्ही लहानपणापासून यांचं पूर्ण वयीकडे गेलं। पाणी पहिलं सुरळीत होतं, पाणी जीवनावश्यक गोष्ट आहे, पाणी सुरळीतपणे यावं एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे। MIDCकडे पण मागणी की पाणी आम्हाला जसं आधी सुरळीत होतं तसं आता पुन्हा करू नये। किती पाणी फ्लो वगैरे? आणि लो प्रेशरमध्ये, म्हणजे आता तुम्हाला सांगू, आधी जर 100% येत होतं तर आता 20% येतो। आधी या प्रमाणात कमी झालेलं। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली।